सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. मार्च 2022ची ही बोर्ड प्रश्नपत्रिका आहे. विषय आहे मानसशास्त्र म्हणजे सायकॉलॉजी आणि हा विषय कला शाखेचा आहे, म्हणजे इयत्ता 12वी कला शाखेचा विषय मानसशास्त्र. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. मार्च 2021 पासून हा नवीन अभ्यासक्रम सुरू झाला. तेव्हापासूनच्या तर आत्तापर्यंत 2024 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका 12वी बोर्डच्या वेगवेगळ्या विषयांच्या तुम्ही या चॅनलवर पाहू शकता. त्यासाठी या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जाऊन पहा. सूचना दिलेल्या असतात प्रश्नपत्रिकेत, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे सक्तीचं, कंपल्सरी, आवश्यक आहे. 2. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला गुण दर्शवलेले आहेत. 3. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पृष्ठावर करावा. नवीन प्रश्न नवीन पानावर, म्हणजे 1 ते 7 प्रश्न आहेत. जो प्रमुख प्रश्न आहे पहिला, दुसरा, तिसरा, हे नवीन पानावर घ्यायचे, एकाखाली एक लिहायचे नाहीत, म्हणजे तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी दिसेल. चला तर पाहूया आपण मार्च 2022ची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका, इयत्ता 12वी कला मानसशास्त्र म्हणजे सायकॉलॉजी. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 7 प्रश्न आहे. 7 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेतली तर खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून मी त्याचे 2 भाग केलेत. प्रश्न 1 ते 4 एका व्हिडिओमध्ये घेऊया, आपण आत्ता सोडवू, आणि पुढच्या दुसऱ्या भागामध्ये 5वा, 6वा आणि 7वा हे 3 प्रश्न सोडवू. चला तर आपण 1 ते 4 प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रश्न पहिला अ. कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा. इथे सूचना दिलेली आहे, पुन्हा लिहा. याचा अर्थ फक्त उत्तराचा शब्द लिहायचा नाही, तर पर्याय किंवा उत्तर निवडायचं आणि विधान लिहून त्यात उत्तर लिहायचं, हे लक्षात ठेवा. महत्त्वाची सूचना आहे. आणि उत्तराखाली शिस पेन्सिलने 2 रेषा मारायच्या. त्याच्यासाठी 5 गुण आणि 5 विधानं आहेत. 1. टिंबटिंब पद्धतीमुळे मानसशास्त्राला शास्त्र म्हणून दर्जा मिळाला आहे. पर्याय प्रायोगिक, सर्वेक्षण, वृत्तेतिहास. आणि याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे प्रायोगिक. आता मी फक्त उत्तराखाली रेषा मारली, पण तुम्ही असं नाही करायचं, तर पूर्ण विधान लिहायचं. प्रायोगिक पद्धतीमुळे मानसशास्त्राला शास्त्र म्हणून दर्जा मिळाला आहे असं पूर्ण विधान लिहायचं आणि प्रायोगिक खाली 2 रेषा मारायच्या. नंतर एक ओळ सोडायची आणि मग दुसरं विधान लिहायचं. टिंबटिंब ही वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी आहे. पर्याय आर्मी अल्फा टेस्ट, आर्मी बीटा टेस्ट, ब्लॉक बिल्डिंग टेस्ट. आणि अचूक उत्तर आहे ब्लॉक बिल्डिंग टेस्ट. प्रत्येक ठिकाणी पूर्ण विधान लिहून उत्तर लिहायचं. 3. कथावस्तू असंवेदन चाचणी. टिंबटिंब या मानसशास्त्रज्ञाने विकसित केले. पर्याय रोर्शा, गिलफोर्ड, मॉर्गन आणि मरे. आणि अचूक उत्तर आहे मॉर्गन आणि मरे. 4. अभिजात अभिसंधानाचा जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखतात. पर्याय बिने, इव्हान पॅव्लॉव, स्किनर. आणि याचं अचूक उत्तर आहे इव्हान पॅव्लॉव. आणि 5. जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीस तुमचे शोषण करण्यास परवानगी देता तेव्हा तुम्ही टिंबटिंब बळी असता. पर्याय शारीरिक, भावनिक, सामाजिक. आणि अचूक उत्तर आहे भावनिक. 5 गुणांच्यासाठी 5 पर्याय निवडायचे आहेत. ब प्रश्न आहे, खालील अ व ब गटातील शब्दांच्या योग्य जोड्या लावा. 5 गुण आहेत आणि 5 जोड्या आहेत. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये दिलेले आहे कार्यवादाचा उगम, वर्तन विश्लेषण, प्लूटचिक, मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार, लवचिकता. आणि ब गटामध्ये 6 बाबी दिलेल्या आहेत. एक कुठली तरी जोडी उपयोगाची नाही आहे यात. भावनांचा आराखडा, विल्यम जेम्स, मुलाखत, अडथळ्यांवर मात, विल्यम वुंट आणि अलगीकृती योजना. आता आपण जोड्या पाहूया. आता तुम्ही जोड्या लिहिताना अ गट लिहून घ्यायचा आणि मग अच्या समोर ब मधली कुठली जोडी लागेल ते लिहायचं आहे. आता मी सोप्या पद्धतीने लिहून घेतलं आहे की त्याची दुसरी जोडी लागते, म्हणजे कार्यवादाचा उगम त्याच्यासमोर 2 आकडा लिहिला आहे, म्हणजे विल्यम जेम्स असं तुम्ही त्याच्या शब्दासमोर लिहायचं आहे. नंतर
ब वर्तन विश्लेषणच्या समोर लिहायचं मुलाखत, तिसरा शब्द ती जोडी लागते. नंतर कला पहिली जोडी लागते. प्लुटचिक भावनांचा आराखडा, प्लुटचिकच्या समोर लिहायचं भावनांचा आराखडा. नंतर ला 6वी लागते, म्हणजे मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार अलगीकृती योजना, त्याच्या समोर लिहायचं आहे समोरासमोर. आणि ची जोडी आहे 4, लवचिकता अडथळ्यांवर मात, लवचिकतेच्या समोर अडथळ्यांवर मात लिहायचं आहे आणि व्यवस्थित समोरासमोर जोड्या लावायच्या आहेत. 5 पैकी 5 गुण. प्रश्न पहिल्यातलाच आहे वस्तुनिष्ठ प्रश्न. खालील विधाने बरोबर आहेत की चूक ते लिहायचं. फक्त चूक आहे की बरोबर लिहायचं आहे. 5 गुण. विधान लिहायचं आणि त्याच्या खाली चूक आहे की बरोबर आहे असा शब्द लिहायचा. 1. मानसशास्त्र म्हणजे मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र होय. हे विधान बरोबर आहे. क्रमांक 2. जाणीवेच्या क्षेत्रातील वस्तू, व्यक्ती व घटना जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे अवधान होय. हे विधान देखील बरोबर आहे. क्रमांक 3. स्वतःच्या हिताचा विचार करणे अपराधीपणाचे वाटले पाहिजे. हे विधान चूक आहे. क्रमांक 4. मानसिक आरोग्य व्यावसायिकांकडून मदत मिळवण्यातील प्रमुख अडचण म्हणजे आजारासंबंधीचे कलंक होय. हे विधान बरोबर आहे. आणि 5वं, दुसऱ्या व्यक्तीचा अनुभव तिच्या संदर्भात समजून घेणे म्हणजे सहानुभूती होय. हे विधान चूक आहे. प्रश्न पहिल्यातलाच प्रश्न आहे. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहायची. 5 गुण. म्हणजे पहिला प्रश्न एकूण 20 गुणांचा होता. अ 5, ब 5, क 5 आणि ड 5. 1. प्रयोगकर्ता कोणास म्हणतात? एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे. जी व्यक्ती मानसशास्त्रीय प्रयोग करते त्या व्यक्तीस प्रयोगकर्ता असे म्हणतात. 2. कंठस्थ ग्रंथीमधून कोणता स्राव पाझरतो? त्याचं उत्तर आहे थायरॉक्सिन. पण आता इथे फक्त शब्द लिहिले, तुम्ही मात्र पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. कंठस्थ ग्रंथीमधून थायरॉक्सिन हा स्राव पाझरतो. 3. साधक अभिसंधानाद्वारे अध्ययन यासाठी कोणाला ओळखले जाते? त्याचं उत्तर आहे B.F. स्किनर. 4. अँक्झायटी हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे? त्याचं उत्तर आहे अँक्झायटस. स्पेलिंग पण लिहा आणि शब्द पण लिहा, अँक्झायटस. 5. सकारात्मक मानसशास्त्राची संकल्पना कोणी मांडली? त्याचं उत्तर आहे सेलिंगमन. प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्नांची उत्तरे 25 ते 30 शब्दात लिहायची आहेत. कोणतेही 5. 7 दिलेत, 5 सोडवायचेत आणि 10 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. पण आता इथे आपण 7ही प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. 1. बेफिकीरपणाच्या अवस्थेचे तुमच्या शब्दात वर्णन करा. 2. सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांच्या मर्यादा स्पष्ट करा. 3. व्यक्तिमत्वावर प्रसारमाध्यमांचा प्रभाव कसा पडतो ते तुमच्या शब्दात लिहा. 4. संवेदनातील समीपतेचे तत्त्व स्पष्ट करा. 5. चेहऱ्यावरील प्रतिसाद गृहीतक स्पष्ट करा. 6. व्यावसायिक तज्ज्ञाची मदत घेण्यास प्रवृत्त करण्याचे महत्त्व म्हणजे काय? तुमच्या शब्दात लिहा. 7. तदनुभूती वाढविण्याचे कोणतेही 2 उपाय तुमच्या शब्दात लिहा. आता आपण 7ही प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत, कारण यातलेच प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होत असतात. प्रश्न पहिला. बेफिकीर अवस्थेचे वर्णन तुमच्या शब्दात करा. त्याचं उत्तर पाहूया आपण. सजगतेच्या विरुद्ध आहे बेफिकीरपणा. बेफिकीरपणा म्हणजे एखाद्या कार्यामध्ये फारसे एकाग्रतेत लक्ष न घालणे व आपल्यासमोर काय घडत आहे किंवा वर्तमान क्षणांमध्ये काय चालले आहे याची दखल न घेणे होय. आपण सर्वजण बेफिकीर अवस्थेशी परिचित आहोत. उदाहरणार्थ, आपण एखादे पुस्तक वाचत असतो किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर बोलत असतो तेव्हा बऱ्याचदा आपले मन आपल्याच विचारात, भावनेत, काळजीत गुंतलेले असते. मग आपल्या लक्षात येते की पुस्तकामधून काय वाचले किंवा दुसऱ्या व्यक्तीशी आपण काय बोलले हे आपल्याला आठवत नाही. बेफिकीरपणामुळे जेव्हा धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते अशा वेळी सजगता महत्त्वाची ठरते. उदाहरणार्थ, गाडी चालवणे. दुसरा प्रश्न आहे. सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांच्या मर्यादा स्पष्ट करा. आपण पाहूया उत्तर. सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांच्या मर्यादा किंवा तोटे म्हटलं तरी चालेल त्याला. 1. सामूहिक बुद्धिमापन चाचण्या घेणाऱ्या मानसशास्त्रज्ञाला
चाचणी देणाऱ्या प्रत्येकाशी सुसंवादासाठी, सहकार्यासाठी आणि बुद्धिमापन प्रक्रियेतील गोडी टिकवून ठेवण्यासाठी संधी मिळतेच असे नाही. 2. वैयक्तिक चाचण्यांच्या तुलनेत सामूहिक बुद्धिमापन चाचण्या सर्जनशील विचारांचे मापन करण्यात कमी सक्षम असतात. तोटे आणि मर्यादा एकच आहे. तिसरा प्रश्न आहे, व्यक्तिमत्वावर प्रसारमाध्यमांचा कसा प्रभाव पडतो ते तुमच्या शब्दात लिहा. उत्तर पाहू आपण याचं. क्रमांक 1. आधुनिक काळात इंटरनेट आणि इतर प्रसारमाध्यमे ही जवळजवळ प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहेत. प्रसारमाध्यमांचा व्यक्तिमत्व विकासावर सकारात्मक व त्याचप्रमाणे विपरीत प्रभाव पडू शकतो. 2. प्रसारमाध्यमे ही मनोरंजन, अनौपचारिक शिक्षण आणि सामाजिकरण प्रक्रियेचा स्रोत आहेत. प्रसारमाध्यमांमुळे चालू घडामोडींबाबत अद्ययावत माहिती मिळते व त्याचा व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. 3. प्रसारमाध्यमाच्या अतिवापराचे व्यसन जडल्यास वास्तव जगांपासून संबंध तुटणे, स्वयंकेंद्री प्रवृत्ती विकसित होणे, झोप अपुरी होणे, अभ्यासात मागे पडणे, असुरक्षितेची भावना निर्माण होणे, समाज विघातक कृत्यात वाढ होणे, एकटेपणा जाणवणे इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात व त्याचा व्यक्तिमत्वावर विपरीत परिणाम होऊ शकतो. 4था प्रश्न आहे, संवेदनातील समीपतेचे तत्त्व स्पष्ट करा. आपण उत्तर पाहूया त्याचं. समीपतेचे तत्त्व. संवेदनाच्या या तत्वानुसार जे उद्दीपक एकमेकांच्या समीप असतात त्यांचे एकत्रितपणे संवेदन होते व जे उद्दीपक एकमेकांपासून दूर असतात त्यांचे एकत्रित संवेदन होत नाही. पुढील उदाहरण पहा. आता या उदाहरणामध्ये ही आकृती पण काढायची आहे ठिपक्यांची. या आकृतीत आपणास ठिपक्यांच्या जोड्यांच्या ओळी असे प्रत्येक ओळीचे संवेदन होते. त्यामुळे सर्वसाधारणपणे 8 ठिपक्यांची ओळ असे संवेदन न होता ठिपक्यांच्या 4 जोड्यांची ओळ असे संवेदन होते. 5वा प्रश्न, चेहऱ्यावरील प्रतिसाद गृहीतक स्पष्ट करा. उत्तर. 1. चेहऱ्यावरील प्रतिसाद गृहीतकानुसार आपल्या चेहऱ्यावरील अभिव्यक्ती म्हणजे हावभाव आपल्या मेंदूला अभिप्राय म्हणजे प्रतिभरण देतात. चेहऱ्यावरील अभिव्यक्तीमुळे केवळ आपल्या भावना अधिक स्पष्ट होतात असे नाही, तर चेहऱ्यावरील अभिव्यक्ती संबंधित भावनेचे कारणही ठरतात. 2. म्हणजे चेहऱ्यावरील आविर्भाव केवळ आपल्या भावनांचा परिणाम नाहीत, तर ते भावनांवर प्रभाव पाडण्यासाठीही सक्षम आहेत. उदाहरणार्थ, हसतमुख राहिल्यास आपल्याला अधिक आनंदी वाटण्याची शक्यता असते. 6वा प्रश्न, व्यावसायिक तज्ज्ञाची मदत घेण्यात प्रवृत्त करण्याचे महत्त्व म्हणजे काय? तुमच्या शब्दात लिहा. आपण उत्तर पाहूया. भीती, कलंक, संकोच, लाज इत्यादी कारणांमुळे अनेक तणावग्रस्त व्यक्ती व्यावसायिक तज्ज्ञाची मदत घेणे टाळतात. परंतु तणावग्रस्त व्यक्तींना लवकरात लवकर प्रशिक्षित व्यावसायिक तज्ज्ञाची मदत घेण्यास प्रोत्साहित करणे अत्यावश्यक असते. 6वा प्रश्न आहे, तद्नुभूती वाढविण्याचे कोणतेही 2 उपाय तुमच्या शब्दात लिहा. आता तद्नुभूती वाढवण्याचे अनेक उपाय आहेत. मी इथे उत्तरात सगळे घेतले, त्यापैकी तुम्ही कोणतेही 2 लिहा. उत्तर. तद्नुभूती वाढवण्याचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत. 1. आंतरक्रिया वाढवणे. गरजू व्यक्तींबरोबर आंतरक्रिया वाढवल्यास तद्नुभूतीत वाढ होते. आंतरक्रिया वाढवल्यामुळे गरजू व्यक्तीच्या गरजा, दृष्टिकोन आणि प्रेरणा समजणे शक्य होते. 2. सारखेपणा लक्षात येणे. आपण व दुसऱ्या व्यक्तीतील सारखेपणा लक्षात घेतल्यास तद्नुभूती वाढते. उदाहरणार्थ, विशिष्ट आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीला त्याच आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीबाबत तद्नुभूती वाटते. 3. स्वतःच्या भावनांचे परीक्षण करणे. स्वतःच्या प्रेरणा व भावना समजून घेणाऱ्या व्यक्ती इतरांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. म्हणजे स्वतःच्या भावनांचे परीक्षण केल्यास तद्नुभूतीत वाढ होते. 4. स्वतःला आव्हान देणे. जेव्हा व्यक्ती कठीण प्रसंगी स्वतःला आव्हान देऊन संयमाने परिस्थितीला सामोरे जाते, एखादे अवघड उद्दिष्ट पूर्ण करते, तेव्हा तद्नुभूतीत वाढ होते. 5. कुतूहल प्रेरणा वाढवणे. आजूबाजूच्या परिस्थितीबाबत, व्यक्तींबाबत कुतूहल प्रेरणा वाढवल्यास तद्नुभूतीत वाढ होते. 6. दृष्टी विस्तारित करा. संकुचित वृत्ती न ठेवता डोळसपणे गोष्टी, घटना, व्यक्ती, परिस्थिती इत्यादी
मधील बदल किंवा भिन्नता स्वीकारल्यास तदनुभूतीत वाढ होते. आता यापैकी कोणतेही 2 मुद्दे तुम्ही लिहू शकता. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील बाबींवर प्रत्येकी 50 ते 60 शब्दात टिपा लिहा. कोणतेही 4. 6 दिल्या, 4 सोडवायच्या आहेत आणि 12 गुण आहेत, म्हणजे 3 चोक 12, 3 गुण. आपण इथे आता उत्तर 6ची पण घेऊया. 1. सहसंबंधाचे प्रकार. 2. द्विध्रुवीय विकृती. 3. इंटरनेटचे परावलंबित्व. 4. प्रायोगिक पद्धती. 5. आघात पश्चात तणाव विकृती. 6. चिंतेची कारणे. आपण पाहूया क्रमांक 1चं उत्तर, सहसंबंधाचे प्रकार. उत्तर, सहसंबंधाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. अ. धनसहसंबंध. त्याचा अर्थ, जेव्हा 2 चलांमध्ये एकाच दिशेने म्हणजे दोन्ही चलात वाढ किंवा दोन्ही चलात घट असा बदल होतो तेव्हा त्या 2 चलांमध्ये घन किंवा धन सहसंबंध असल्याचे म्हटले जाते. 2. मूल्य. धन सहसंबंधात सहसंबंध गुणकाचे मूल्य 0.00 ते अधिक 1.00 या दरम्यान असते. 3. उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण. सराव व प्रत्यवाहन गुणांक यात धन सहसंबंध असतो, म्हणजेच सरावाचे प्रमाण वाढल्यास प्रत्यवाहन गुणांक वाढतो. या उलट सरावाचे प्रमाण कमी झाल्यास प्रत्यवाहन गुणांक कमी होतो. 4. इतर उदाहरणे. पगार व कार्यसमाधान किंवा शहरीकरण व प्रदूषण किंवा वाहनांचा वेग व रस्त्यावरील अपघात यात धन सहसंबंध असल्याचे आढळते. ब. ऋण सहसंबंध. अर्थ, जेव्हा 2 चलांमध्ये विरुद्ध दिशेने म्हणजे एका चलात वाढ व दुसऱ्या चलात घट किंवा एका चलात घट व दुसऱ्या चलात वाढ असा बदल होतो तेव्हा त्या 2 चलांमध्ये ऋण सहसंबंध असल्याचे म्हटले जाते. मूल्य. ऋण सहसंबंधात सहसंबंध गुणकाचे मूल्य 0.00 ते -1.00 या दरम्यान असते. उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण. व्यायामाचे प्रमाण व शरीरातील मेदाचे प्रमाण यात व्यस्त सहसंबंध असतो, म्हणजे व्यायामाचे प्रमाण जास्त झाल्यास शरीरातील मेदाचे प्रमाण कमी असते. याउलट व्यायामाचे प्रमाण कमी असल्यास शरीरातील मेदाचे प्रमाण जास्त असते. 4. इतर उदाहरणे. तासिका बुडवण्याचे प्रमाण व परीक्षेतील गुण किंवा सराव व विस्मरण किंवा व्याजदर व उपभोग प्रवृत्ती यात ऋण सहसंबंध असल्याचे आढळते. क. शून्य सहसंबंध. अर्थ, जेव्हा एका चलातील वाढ किंवा घट दुसऱ्या चलात कोणताही लक्षणीय बदल घडवून आणत नाही तेव्हा त्या 2 चलांमध्ये शून्य सहसंबंध असल्याचे म्हटले जाते. मूल्य. शून्य सहसंबंधात सहसंबंध गुणकाचे मूल्य 0 असते. 3. उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण. उंची व बुद्धिमत्ता यात शून्य सहसंबंध असतो, म्हणजे जेवढी उंची जास्त किंवा कमी तेवढा बुद्धिगुणांक जास्त किंवा कमी अशा प्रकारचा संबंध आढळून येत नाही. 4. इतर उदाहरणे. वजन आणि बुद्धिमत्ता किंवा उंची व चित्रकलेतील अभिक्षमता किंवा उंची व सर्जनशीलता यात ऋण संबंध असल्याचे आढळते. क्रमांक 2. द्विध्रुवीय विकृती. या विकृतीला द्विध्रुवीय विकृती म्हणतात. ज्या विकृतीच्या व्यक्तींना कधीकधी मधूनच दुःखी, कष्टी, निराशा अशी अवसादाची लक्षणे दिसतात व मधूनच भावस्थितीत बदल होऊन आनंद, हर्ष, उल्हास अशी उन्मादाची लक्षणं दिसतात. याला द्विध्रुवीय विकृती असे म्हणतात. आलटून पालटून याच व्यक्तीमध्ये उन्माद आणि अवसादाची लक्षण दिसून येतात, म्हणून या विकृतीला द्विध्रुवीय विकृती किंवा उन्माद अवसाद विकृती असे म्हणतात. लक्षणे. या व्यक्ती अतिउत्साही, आनंदी व उत्तेजित असतात व मधूनच दुःखी, कष्टी, निराश अशा भावस्थितीचा आलटून पालटून अनुभव घेत असतात. या व्यक्ती अवास्तव विचार करतात, आक्रमक व चिडखोर बनतात. अवसाद या विकृतीत अनुवंशिक दोष, मेंदूतील नॉरिएफ्रिफ्राइन व सिरोटॉनिन या संप्रेरकाची डोपामिन पातळी व झालेला बिघाड हे अवसादाचे व उन्मादाचे प्रमुख कारण मानले जाते. क्रमांक 3. इंटरनेटवरील परावलंबित्व. उत्तर. इंटरनेटवरील परावलंबित्व हे पुढील उदाहरणाद्वारे स्पष्ट करता येते. विजय हा महाविद्यालयातील तासिका बुडवून इंटरनेटच्या सहाय्याने ऑनलाईन गेम्स खेळणे, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत राहणे अशा
वर्तन समस्या दर्शवू लागला. इंटरनेटच्या वापरात त्याचे दर दिवशी 7-8 तास फुकट जाऊ लागले. ऑनलाईन गेम्स खेळताना एकीकडे शीतपेये पिण्याची व जंक फूड खाण्याची त्याला सवय लागली. त्याला डोकेदुखीचा व पाठदुखीचा त्रास होऊ लागला. एखाद्या दिवशी काही कारणामुळे ऑनलाईन गेम्स खेळणे शक्य न झाल्यास विजयला प्रमाणाबाहेर अस्वस्थ वाटत असे. 4. प्रायोगिक पद्धत. त्याचं उत्तर पाहूया. 1. प्रायोगिक पद्धतीमुळे मानसशास्त्राला शास्त्र म्हणून दर्जा मिळाला आहे. 2. प्रायोगिक पद्धतीत प्रयोगकर्ता पुढील पायऱ्यांचा अवलंब करून प्रयोग करतो. 1. संशोधनासाठीची समस्या निश्चित करणे. 2. गृहीतक निश्चित करणे किंवा मांडणे. 3. प्रयोगाची रचना व पद्धत निश्चित करणे. 4. प्रयोग करणे. 5. माहिती गोळा करणे व माहितीचे विश्लेषण करणे. 6. निष्कर्ष काढणे. क्रमांक 3. प्रायोगिक पद्धतीची महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. क्रमांक 1. माहिती संकलनाची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत. 2. नियंत्रित परिस्थितीत अचूक निरीक्षण शक्य. 3. परिवर्तकांमध्ये कार्यकारणभाव शोधणे शक्य. 4. संशोधनाचा पडताळा घेणे शक्य. 5. नैतिक बंधने आणि संभाव्य धोके यामुळे मानवी वर्तनाच्या काही पैलूंचा प्रायोगिक पद्धतीद्वारे अभ्यास करणे अशक्य. क्रमांक 5. आघात पश्चात तणाव विकृती. उत्तर. 1. प्रिय व्यक्तीचा मृत्यू, भूकंप अशा आघातांचा स्वतःस अनुभव आल्यामुळे किंवा अशा आघाताच्या प्रसंगाचा साक्षीदार असल्यामुळे निर्माण होणारा तीव्र तणाव, निद्रानाश, अस्वस्थता यासारखी लक्षणे 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी आढळून आल्यास निदान केली जाणारी विकृती म्हणजे आघात पश्चात तणाव विकृती होय. 2. आघात पश्चात तणाव विकृतीने ग्रस्त व्यक्ती धक्का अवस्था, सूचना अवस्था आणि पुनर्प्राप्ती अवस्था या 3 अवस्थातून मार्गक्रमण करते. 6. चिंतेची कारणे. चिंता विकृती निर्माण होण्याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. अनुवंशिक कारणे. काही व्यक्तीच्या कुटुंबामध्ये चिंताग्रस्ततेची लक्षणे ही त्यांच्या कौटुंबिक इतिहासात असतात. जर त्यांच्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती विकृतीने ग्रस्त असेल तर अशा व्यक्ती धोक्याच्या उच्च पातळीवर असतात. 2. मेंदू रसायनशास्त्र. मेंदूमधील पारेषकेच्या प्रमाणात असंतुलन निर्माण होते. 3. भावनिक आघात. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात घडून येणारा भावनिक आघात जसे मारहाण, अत्याचार किंवा आईवडिलांपैकी अचानक एखाद्याचा मृत्यू होणे. 4. आईवडिलांचा घटस्फोट. 5. परीक्षेचे दडपण. प्रश्न क्रमांक 4. खालील उदाहरणांवर आधारित प्रश्नांची उत्तरे केवळ एका शब्दात द्यायची. कोणतेही 4 सोडवायचे. 8 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहेत. पहा, 6 दिलेले आहेत त्यापैकी 4 सोडवायचे. आता आपण इथे 6 प्रश्नांची उत्तरं पाहूया. 1. कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना औषधे देण्यासाठी स्वयंचलित रोबोटचा वापर करण्यात आला. या स्वयंचलित रोबोटचे कार्य बुद्धिमत्तेच्या कोणत्या प्रकारावर आधारित आहे? त्याचं उत्तर आहे कृत्रिम बुद्धिमत्ता. आता तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं, पण हे मी आजूबाजूला रिकामी जागा आहे तिथे उत्तर घेतलेत. 2. वाढदिवसाच्या पार्टीला विवेक गेला असता त्याचे मित्रमैत्रिणी मद्यपान करत होते. त्यांनी विवेकला आग्रह करूनही विवेकने मद्यपान करण्यास ठामपणे नकार दिला. विवेकच्या या वर्तनातून व्यक्तिमत्वाच्या पंचघटक प्रारूपातील कोणता गुण दिसून येतो? त्याचं उत्तर आहे विवेक. 3. फटाक्याच्या आवाजामुळे शीतलची अभ्यासातील एकाग्रता खंडित झाली आणि ती पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकली नाही. तर अवधानाच्या कोणत्या अंगाचे हे वर्णन आहे? त्याचं उत्तर आहे अवधान विकर्षण. 4. भावनिक सुदृढता राखण्यासाठी सुनीता नियमित भरतकाम करते. तर भावनिक सुदृढता राखण्यासाठी सुनीता कोणत्या पातळीवरील उपाय अवलंबते? त्याचं उत्तर आहे भावनात्मक. 5. अरुणाला ऑनलाईन वस्तू विकत घेण्याचे म्हणजे शॉपिंगचे व्यसन जडले आहे. कितीही वस्तू खरेदी केल्या तरी तिचे समाधान होत नाही. अरुणाला कोणत्या प्रकारचे व्यसन जडले आहे? त्याचं उत्तर आहे खरेदीचे व्यसन. 6. आपल्या मुलीचे कर्करोगाने निधन झाल्यानंतर वसंताने कर्करोगाचे पुनर्वसन केंद्र सुरू केले.
वसंताच्या वर्तनातील सकारात्मक गोष्ट कोणती? त्याचा अर्थ किंवा एका वाक्यात तदनुभूती असं लिहायचं आहे. अशा प्रकारे आपण 1 ते 4 प्रश्न सोडवलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण 5वा, 6वा, 7वा प्रश्न सोडवणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. एकदा या चॅनलची प्लेलिस्ट पण पाहून घ्या. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.